नमस्कार बंधू भगिनींनो, 8 मार्च हा जागतिक महिला दिन. या निमित्ताने रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलकडून आपल्या सर्वांना, विशेषतः महिला भगिनींना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आजच्या दिवसाच्या निमित्तानं मी असं म्हणे, प्रत्येक नारीला तिच्या कर्तृत्वाला, तिच्या नेतृत्वाला, तिच्या सहनशक्तीला, तिच्या त्यागाला आणि तिच्या प्रेमाला या निमित्तानं माझा मनपूर्वक सलाम या ठिकाणी सादर करतो. आपण सगळेच जाणता की आजचा दिवस हा नेमका कशामुळे साजरा केला जातो. तर या दिवसाचा जो इतिहास सांगितला जातो तो हा की क्लारा झेटकिन या महिलेनं 1910ला जागतिक महिला दिनाची सुरुवात केली आणि या दिवसाचा उगम हा कामगार चळवळीच्या माध्यमातून झालेला आहे असंही या निमित्तानं सांगितलं जातं. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. याचं खरं तर बीजारोपण 1908 साली जेव्हा 15,000 महिलांनी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर मोर्चा काढला आणि या मोर्चाच्या मागण्या काय होत्या, तर कामाचे तास कमी झाले पाहिजेत, चांगला पगार मिळाला पाहिजे आणि मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, अशा काही मागण्या घेऊन 15,000 महिला 1908ला अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क या शहरामध्ये रस्त्यावर आल्या. आणि त्यानंतर अमेरिकेत सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाने तिथे पहिला राष्ट्रीय महिला दिन या ठिकाणी साजरा करण्याची घोषणा केलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यानंतर बऱ्याच वर्षांनी या दिवसाला संयुक्त राष्ट्रसंघाने 1975 साली जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यासाठीची मान्यता दिलेली आपल्याला दिसून येते. तसा तर याचा खूप मोठा विस्तार आहे, पण थोडक्यामध्ये हा दिवस का साजरा केला जातो याबद्दलचा पूर्ण इतिहास आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. महिला दिन असं आपण म्हणतो. महिला या शब्दाचा जर विस्तार आपण केला किंवा विग्रह जर केला तर काय अर्थ प्राप्त होतो. म म्हणजे महत्वाकांक्षी, ही म्हणजे हिताकांक्षी, ला म्हणजे लाजरी. महत्वाकांक्षी, हिताकांक्षी आणि लाजरी जी असते तिला आपण महिला असं म्हणतो. संस्कृतमध्ये अनेक शब्दांचे अर्थ आपण पाहतो. तिला अबला असं म्हटलं गेलेलं आहे आणि महिला हाही शब्द आपल्याकडं महिलेसाठी वापरला जातो. अबला म्हणजे निर्बल आणि महिला म्हणजे सर्वशक्तिमान. तिला काय म्हटलं गेलेलं आहे, तर महान किंवा फार मोठी शक्ती असणारी जी असते तिला महिला असं म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून अबला हा शब्द निर्बलता दर्शविणारा असल्यामुळं आपल्या संस्कृतीमध्ये अबला हा शब्द कुठेच वापरत नाही आहेत आपण. विशेषत्वानं महिला, सर्वशक्तिमान किंवा महान या अर्थानं महिला शब्द आपण वापरतो. महिला मेळावा, महिला वर्ग, महिला दिन. महिला या शब्दाचा अर्थ होतो शक्तिमान, महान. हे देखील आपण महिला या शब्दाचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. खरं तर आपण बघा, महिलांच्याकडे दया असते, क्षमा असते, शांती असते. दया, क्षमा, शांती हे स्त्रीलिंगी शब्द आहेत आणि म्हणून संत जे म्हणाले की दया, क्षमा, शांती तेथे देवाची वसती. खऱ्या अर्थानं आपण आई या शब्दाचा जो विग्रह करतो, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वरत्व, ईश्वरत्वाचा आत्मा जिच्या ठिकाणी वास करतो तिला आपण आई असं म्हणतो. म्हणजेच तिच्या ठिकाणी दया असते, क्षमा असते, शांती असते. हे सगळे स्त्रीलिंगी शब्द आहेत. यावरून स्त्रीकडे हे गुण असतात आणि म्हणून देखील स्त्रीला आपल्याकडं महत्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. आपल्याला माहित असेल की स्त्री हा जो शब्द आलेला आहे, मुळात हा स्त्री जो शब्द बनलाय स्त्र नावाच्या धातूपासून बनलेला आहे. शब्द स्त्री शब्द कसा बनला, स्त्र या धातूपासून बनलेला आहे आणि स्त्रचा अर्थ होतो विस्तार करणे, पसरणे. काय स्त्र या शब्दाचा अर्थ काय, विस्तार करणे, पसरणे, पसरविणे. प्रेमाचा विस्तार करण्याचं काम, प्रेम पसरविण्याचं काम जगामध्ये जर कोण करत असेल, संस्कृतीचा विस्तार करण्याचं काम, संस्कृतीचा प्रसार करण्याचं काम, त्याचा विस्तृत करण्याचं काम जर कोण करत असेल तर ती स्त्री करते. स्त्र या शब्दातूनच स्त्रीतला विस्तार, चांगुलपणाच्या अर्थानं विस्तार करण्यामध्ये स्त्री आहे अग्रेसर असतात. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणून स्त्री हे प्रेमाचं प्रतीक आहे, तर पुरुष हे पराक्रमाचं प्रतीक आहे. पुरुष कशाचं प्रतीक मानला जातो, पराक्रमाचं प्रतीक मानला जातो, तर स्त्री हे प्रेमाचं प्रतीक मानली जाते आपल्या संस्कृतीमध्ये. ही गोष्ट देखील या महिला दिनाच्या निमित्तानं आपण लक्षात घेतली पाहिजे.
पुरुषार्थ सामर्थ्य हे शरीरामध्ये आहे. पुरुषाचं सामर्थ्य आपल्याला कुठं पाहायला मिळतं? तर पुरुषाचं सामर्थ्य हे शरीरामध्ये असतं, तर स्त्रीचं सामर्थ्य हे तिच्या आत्मतेजामध्ये किंवा चारित्र्यामध्ये असतं. ही गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. असं म्हणतात की मुली पाण्यावरती रांगोळी लावतात. मुलींचा, स्त्रियांचा स्वभाव कसा आहे? मुली पाण्यावरती रांगोळी लावतात आणि मुलं रांगोळीवरती पाणी ओततात. हा फरक मुलं आणि मुलीमध्ये आहे. आणि मग गुणसूत्र सुद्धा तुम्ही बघा ना, स्त्रीची गुणसूत्र काय तर पुरुषाची गुणसूत्र काय? स्त्रीची गुणसूत्र एक्स आहेत आणि पुरुषची गुणसूत्र हे एक्स आणि वाय आहेत. एक्स मध्ये 4 आरे तुम्हाला दिसतील. एक्स मध्ये 4 8 आरे. आणि इकडे जर तुम्ही XY बघितलं तर त्या ठिकाणी मात्र 8 आरेंच्या ऐवजी किती आरे दिसतील तुम्हाला? 7च आरे दिसतील. म्हणजे एक आरा, एक रेष तुम्हाला जास्त दिसते. म्हणजे स्त्रीला देतानाच विधात्यानं एक अधिकच देऊन पाठवलेला आहे. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. जगाची झोप उडविणे आणि स्वतः झोपी जाणे हे असं दुहेरी कर्तृत्व पुरुष जात करत असते. पुरुष काय करतो? जगाची झोप उडवणे आणि स्वतः झोपी जाणं हे कर्तृत्व पुरुष करत असतो. परंतु स्त्रियांच्या बाबतीमध्ये मात्र असं आपल्याला होताना दिसत नाहीये. महात्मा गांधी म्हणत असत. महात्मा गांधींचं म्हणणं काय होतं बघा, की शुद्धता, पावित्र्य यांची रक्षण करती देवता म्हणजे स्त्री होय. स्त्रीबद्दल महात्मा गांधी काय म्हणतात? शुद्धता, पावित्र्य यांची रक्षण करती देवता जर कोण असेल तर ती या पृथ्वी तलावरती केवळ स्त्री आहे. हे मत माझं नाही आहे, राष्ट्रपिता महात्मा गांधी याबद्दल म्हणत होते. असं म्हणतात की शुद्धतेला आश्रय हवा होता. शुद्धतेला, पवित्रतेला आश्रय हवे होता, म्हणून परमेश्वरानं स्त्रीचं मन तयार केलं. ही शुद्धता आणि पवित्रता जर कुठे आपल्याला मिळत असेल तर ते स्त्रीच्या मनामध्ये मिळते. असंही विचारवंत या स्त्रीच्या संबंधाने आपले विचार व्यक्त करताना दिसून येतात. स्त्रियामध्ये जितकी अहिंसक वृत्ती आहे तितकी वृत्ती पुरुषांच्या मध्ये दिसत नाही आहे. स्त्रियांच्या मध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण नगण्य आहे, फार अल्प आहे. परंतु पुरुषांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर दुर्गुणांची श्रीमंती पुरुषांच्याकडे आहे. आपल्याला माहिती आहे की वाईट वक्ते भाषा बोलणे, वाईट वक्ते शब्दांचा उच्चार करणं, दुराचार ज्याला आपण म्हणू, तो तुलनेनं व्यसनाच्या बाबतीमध्ये बघा पुरुषांच्याकडे अधिक दिसते. म्हणजे दुर्गुणांची श्रीमंती पुरुषांच्याकडे जास्त आहे आणि सद्गुणांची श्रीमंती ही स्त्रीकडे जास्त असते. ही गोष्टही या निमित्तानं आपण लक्षात घेण्यासारखी आहे. स्त्रीकडे सेवा आहे, स्त्रीकडे त्याग आहे, स्त्रीकडे प्रेम आहे, जे की आपल्याला त्या तुलनेमध्ये पुरुषांच्याकडे दिसत नाहीये. हे मी सांगत नाही, संशोधनाअंती आलेलं हे जे उत्तर आहे ते मी आपल्या समोर मांडतो आहे. ॲनी बेजंट नावाच्या विद्वान स्त्री, एक सामाजिक कार्यकर्ते असलेल्या ॲनी बेजंटनीचं जे मत आहे ते देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या म्हणतात, कोणत्याही राष्ट्राची प्रगती मोजण्याची मोजपट्टी म्हणजे स्त्रीची उन्नती होय. कोणतंही राष्ट्र किती विकसित झालेलं आहे का अविकसित आहे हे कसं मोजायचं? तर त्या राष्ट्रातल्या स्त्रियांचा विकास किती झालेला आहे यावरती त्या राष्ट्राची प्रगती किती झालेली आहे ही खऱ्या अर्थानं त्याची मोजपट्टी आहे, असं ॲनी बेजंट नेहमी सांगत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आपल्याला असं म्हणता येईल की जिच्या कुशीत सृजनाचा जन्म होतो, जिच्या कुशीत सृजनाचा जन्म होतो, जी नवनिर्मितीची आस, ध्यास, श्वास व कास, जिच्या अंगी मायेचा झरा, जिच्या अंगी मायेचा झरा, जी संस्काराची तुळस, जी पावित्र्याचा कळस, जी घराचा पाया, घराचे घरपण, ती घराचे तन मन धन, जी स्नेहाची माऊली, घराघरात पडलेली देवाची सावली, जिच्याशिवाय सत्ता संपत्ती शौर्य कवडी मोल, तीच सांभाळते जीवनाचा तोल. तिचे अस्तित्व अनमोल, ती संस्काराची घागर, प्रेमाचा सागर, तिच्या विन जग सुन सुन, ती जीवन गाणं, ती बहीण, प्रेमिका, पत्नी, आई, आजी, ती कोणत्याही भूमिकेत जगायला राजी. अशा प्रकारे स्त्रीच्या बद्दल प्राध्यापक डॉक्टर तोळमारे सरांनी एका ठिकाणी फार सुंदर पद्धतीने लिहिलेलं मी वाचलं होतं, जे आपल्या समोर मी मांडलं. एक विद्वान असं म्हणतो की अनुसयेचं तपसामर्थ्य, अनुसयेचं तपसामर्थ्य, यमधर्मालाही जिंकणारे सावित्रीची बुद्धी सामर्थ्य,
क्षमापुत्री सीतेची सहनशीलता, डोळस अंध म्हणून आपल्या डोळ्यावर पट्टी बांधणाऱ्या गांधारीचा त्याग सामर्थ्य, शतकर्त्या निर्माण करणाऱ्या जिजाऊचं प्रेरक सामर्थ्य, हिरकणीची वात्सल्य शक्ती, जनाबाईची भक्ती प्रभाव, झाशीच्या राणीचं समर सामर्थ्य, मदर तेरेसांचं मातृत्व, किरण बेदीचा करारीपणा, कुष्ठरोग्यांच्या सेवेचं व्रत घेणाऱ्या साधनाताई आमटे, सुवर्णकन्या पी.टी. उषा, इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील अशा कितीतरी कर्तृत्ववान महिलांचा उल्लेख आपण करत राहिलो तर तो कमी पडेल. इतकं मोठं काम या स्त्री जातीनं मला असं वाटतं मानव जातीच्या कल्याणासाठी केलेलं आपल्याला दिसून येतं. आपण जर वेद काळामध्ये पाहिलं, वेद उपनिषदांच्या काळामध्ये, तर मैत्रेयी, गार्गी यांची विद्वत्ता आपण प्राचीन काळापासून पाहण्यात आलेलो आहोत. सीता, द्रौपदी, अनसुया, मंदोदरी, तारा, गांधारी, कौशल्या, यशोदा, देवकी अशा कितीतरी महान मंगल असलेल्या स्त्रियांचा उल्लेख आपल्याला करता येतो. असं सांगितलं जातं शंकराचार्य, आद्य शंकराचार्य व मंडन मिश्र यांच्यामध्ये वादविवाद म्हणजे शास्त्राच्या चर्चेच्या संबंधाने वादविवाद करण्याचं ठरवलं होतं. परंतु या पांडित्याच्या वादविवादामध्ये कोण जिंकणार आणि कोण हारणार याचा निकाल देण्याची जबाबदारी मंडन मिश्रांच्या पत्नीवरती आद्य शंकराचार्यांनी सोपवली होती. त्यांनी सांगितलं की आम्हा दोघांच्या वादविवादामध्ये कोण हारतो आणि कोण जिंकतो ते तुम्ही सांगायचं. त्यावेळेला स्त्रिया किती हुशार होत्या बघा. मंडन मिश्रच्या पत्नींनी काय केलं तर दोघांच्याही गळ्यामध्ये फुलांचे हार घातले आणि म्हणाले की ठीक आहे, मी सांगते आता कोण हरणार आहे ते. आद्य शंकराच्या कार्यांच्या लक्षात आलं नाही की हार घातल्यानं हरणार आणि जिंकणार हे कसं कळणार आहे. तेव्हा मंडन मिश्रच्या पत्नीने दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. ती म्हणाली की ज्यांच्या गळ्यातला हार सुकत आला समजायचो तो हरतो आहे. ते म्हणाले कसं काय, कारण म्हणाले की चर्चेमध्ये ज्याला उत्तर देता येणार नाही त्याच्या अंगातनं नकारात्मक कंपनं बाहेर पडतील आणि त्या नकारात्मकतेचा परिणाम त्या टवटवीत फुलांच्या वरती होऊन ते हळूहळू सुकायला लागतील आणि ज्याला विजय प्राप्त होत जातोय त्याच्यातले कंपनं हे पॉझिटिव्ह बाहेर पडतील आणि ती फुलं काही सुकणार नाही आहेत. म्हणजे त्या कालावधीमध्ये देखील मंडन मिश्राची पत्नी एक स्त्री किती तर्कखोरपणे एखाद्या गोष्टीचं उत्तर देत होती. आपल्याकडं इतिहासात जर स्त्रियांचं कार्यकर्तृत्व बघितलं तर निश्चितपणे आपल्याकडं स्त्रियांचा खूप मोठा वैभवशाली इतिहास आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. संत साहित्याच्या मध्ये जनाबाई आपल्याला माहिती आहेत, मुक्ताबाई आपल्याला माहिती आहेत, कानोपात्रा माहिती आहेत. तुम्हाला माहिती आहे की चक्रधर स्वामींच्या काळातली महदंबा असेल, संत मीराबाई असतील, चोखोबांची पत्नी असेल, नामदेवांची पत्नी असेल, अशा कितीतरी स्त्रियांचा आपल्याला गौरवानं निश्चितपणे उल्लेख करावा लागतो. महात्मा बसवेश्वरांच्या काळात देखील स्त्रियांचं किती महत्वाचं योगदान राहिलेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे. अलीकडच्या काळात राजे छत्रपती घडवणाऱ्या मा जिजाऊ असतील, तारा राणी असतील, येसूबाई असतील, अहिल्याबाई होळकर असतील, ताराबाई शिंदे असतील, त्यानंतरच्या काळामध्ये सावित्रीबाई फुले असतील, रमाबाई असतील, इंदिरा गांधी असतील, ज्यांचा उल्लेख यापूर्वी मी केला, प्रतिभाताई पाटील असतील, किंवा आत्ता ज्या या देशाच्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू असतील, अशा कितीतरी स्त्री आहेत, आणि लक्ष्मीबाई असतील, ज्यांनी खूप मोठं कर्तृत्व या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रीला शारदा होण्याचं आव्हान करत आलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की प्रत्येक स्त्रीनं शारदा झालं पाहिजे. शारदा या शब्दाचा जर विग्रह केला, शा म्हणजे वागणुकीतील शालीनता. शारदा या शब्दाचा बाबासाहेबांना अर्थ काय अभिप्रेत होता? शा म्हणजे शालीनता, वागणुकीतील शालीनता ही शारदामधल्या शा मध्ये आली पाहिजे. र म्हणजे व्यक्तिमत्वातील रमणीयता. जसं महिला या शब्दाचा अर्थ सांगितला मी, म्हणजे महत्वाकांक्षा, म्हणजे महत्वाकांक्षा, ही म्हणजे हिताकांक्षा, आणि ला म्हणजे लाजरी. महत्वाकांक्षी आहे की नाही, हिताकांक्षी आणि लाजरी जी असते तिला आपण महिला असं म्हणतो. तसं शारदा या शब्दाचा अर्थ शा म्हणजे वागणुकीतील शालीनता बाबासाहेबांना अपेक्षित आहे. र मधली रमणीयता, व्यक्तिमत्वातली रमणीयता तिच्याकडे असली पाहिजे. आणि दा म्हणजे अन्याय अत्याचार विरुद्ध संघर्ष करण्याची वृत्ती तिच्याकडे असली पाहिजे. या तीन गुणांनी युक्त अशी शारदा प्रत्येक स्त्री निर्माण झाली पाहिजे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगत असायचे. ही गोष्ट देखील आपण या निमित्तानं लक्षात घेतली पाहिजे. पुरुषाची कल्पना आणि स्त्रीची कृती मिळून संस्कृती तयार होते, असं देखील या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे.
विनोबा भावे सांगतात की स्त्रियांच्या उद्धारासाठी प्राचीन काळी ज्यांनी प्रयत्न केले त्यात भगवान श्रीकृष्ण, महावीर आणि महात्मा गांधी यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल, असं मत विनोबा भावेंनी स्त्रींच्या बद्दल, स्त्री उद्धारासाठी कार्य करणाऱ्याच्या बद्दल व्यक्त केलेलं आहे. मनूचं एक वचन आपल्याला माहिती आहे, मनुस्मृतीमध्ये एक वचन आलेलं आहे, पिता रक्षती कौमारी भरता रक्षती यौवने पुत्रो रक्षती वार्धक्ये न स्त्री स्वातंत्र्य महर्ती. आता याचा अर्थ आपल्याकडे असा सांगितला जातो की प्रत्येक वेळेला स्त्री ही दुसऱ्यावरती अवलंबून आहे, तिला कुठल्याच प्रकारचं स्वातंत्र्य दिलं गेलेलं नाही आहे. कुमारावस्थेमध्ये तिला पित्यावरती अवलंबून राहावं लागतं, लग्नाच्या नंतर नवऱ्यावरती अवलंबून राहावं लागतं, म्हातारपणामध्ये मुलावरती अवलंबून राहावं लागतं, ती नेहमी परावलंबीच राहते, असा एक अर्थ तिचा सांगितला गेलेला आतापर्यंत आपण ऐकला. परंतु विनोबा भावेंनी मात्र मनूच्या या ओळींचा जो अर्थ सांगितलेला आहे तो कसा आहे तो बघा. विनोबा भावे असं म्हणतात की याचा अर्थ आपण असा घेतला पाहिजे की कन्येच्या पोषणाची जबाबदारी पित्यावर आहे, पत्नीच्या पोषणाची जबाबदारी पतीवर आहे, वृद्ध आईच्या पोषणाची जबाबदारी मुलावर आहे आणि ही जबाबदारी त्यांनी घ्यावी, कारण स्त्री ही संतती संगोपनाची जबाबदारी घेते, तर तिला तिचं संगोपन करण्याची जबाबदारी या पुरुषांनी घेतली पाहिजे, म्हणजे कामं वाटून घेतली पाहिजेत. पुरुष हे जे आहेत, जे की मुलगा असेल, पती असेल, बरोबर आहे की नाही, किंवा बाप असेल, यांनी तिच्या भरण पोषणाची व्यवस्था करावी आणि स्त्रीनं त्यांच्या संगोपनाची व्यवस्था करावी, असं विनोबा भावेंनी याचा अर्थ सांगितलेला आपल्याला दिसून येतो. खरं तर बाळाला भाषेचं ज्ञान खऱ्या अर्थानं पहिल्या 2-3 वर्षामध्ये या जगाचं ज्ञान पहिल्यांदा जर कोण करून देत असेल तर एक स्त्री म्हणून आईच करून देते. म्हणून तर आपल्याकडं आपण जी पहिल्यांदा भाषा शिकतो तिला मातृभाषा असं म्हटलं गेलेलं आहे. कारण या 2-3 वर्षामध्ये जी आई आपल्याला ज्ञान देते, नंतर आयुष्यामध्ये जेवढं ज्ञान आपण प्राप्त करू शकत नाहीये तेवढं ज्ञान वयाच्या 2-3 वर्षात या 5 वर्षामध्ये आपण प्राप्त करतो. आणि हे जवळपास सर्वाधिक ज्ञान देण्याचं काम जर कोण करत असेल तर आई करते, म्हणजे स्त्रीच करते. स्त्रीचं आपल्या व्यक्तिमत्वामध्ये किती महत्वाचं योगदान आहे ही गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घेतली पाहिजे. इंग्लंड सारख्या अत्यंत प्राचीन लोकशाही असणाऱ्या राष्ट्रामध्ये देखील स्त्रियांना जवळपास मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी 50 वर्ष लागलेली आहेत, त्यांना अनेक आंदोलनं करावी लागलेली आहेत. पण भारतामध्ये मात्र स्त्रियांना खरोखरच लगेच मतदानाचा अधिकार मिळालाय, ही गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. विनोबा भावे म्हणतात की काश्मीरामधली लल्ला, राजस्थान व गुजरातमधील मीरा, महाराष्ट्रातील मुक्ता, कर्नाटकातील अक्का व तामिळनाडूमधील अंडाळ या महत्वपूर्ण स्त्रियांचं योगदान आपण सतत अशा महिला दिनाच्याच निमित्तानं नाही तर नेहमीच स्मरणात ठेवलं पाहिजे. नेपोलियननं स्त्रियांचं महत्व विशद करताना फार सुंदर सांगितलं होतं. नेपोलियन म्हणाला, द फ्युचर ऑफ द कंट्री डिपेंड ऑन गुड मदर. द फ्युचर ऑफ द कंट्री डिपेंड अपॉन गुड मदर. गिव्ह मी अ गुड मदर अँड आय विल गिव्ह अ गुड नेशन. तुम्ही जर मला या ठिकाणी चांगल्या आई दिल्या, या देशाचं खऱ्या अर्थानं भविष्य जर कशी कुणाच्या हातात असेल तर चांगल्या आईच्या हातामध्ये आहे. आणि अशा जर तुम्ही मला काही आई दिल्या, चांगल्या आई दिल्या, तर या देशाचं स्वरूपच चांगल्या पद्धतीने बदलण्याचं काम मी करू शकतो. इतकं महत्वाचं वक्तव्य या ठिकाणी नेपोलियन देखील महिलांचा उद्गार, महिलांच्याबद्दल गौरवोद्गार करताना करून येतात. आपल्याकडं शक्तीची देवता म्हणून एका स्त्रीला, दुर्गेला महत्व दिलं गेलेलं आहे. विद्येचे देवता म्हणून आपल्याला माहिती आहे की शारदा या सरस्वतीला महत्व दिलं गेलेलं आहे, की स्त्रीलाच महत्व दिलेलं आपल्याला माहिती आहे. धनाची देवता म्हणून लक्ष्मी या स्त्रीलाच महत्व आपल्या संस्कृतीमध्ये दिलेलं आपण पाहिलेलं आहे. आपण म्हटलं गेलं की यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, किंवा जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी. अलीकडच्या काळामध्ये आता हे स्लोगन बदललंय, जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती जगाते उद्धरी. अशा प्रकारचं काम जर कोण करत असेल तर मला असं वाटतं की त्या स्त्रियाच करतात. आपल्याकडे सर्वच धर्मांनी, तुम्हाला माहिती आहे, धर्मसंस्थापकांनी पहिला देव जर कोणाला मानला असेल तर ते स्त्रीलाच मानलेला आहे. हिंदू संस्कृतीमध्ये जे 5 देव सांगितले त्यामध्ये पहिला देव मातृदेवो भव म्हणून आईलाच महत्व दिलेलं आहे. बौद्ध धर्मामध्ये देखील मातू पितू पठानम पुतदारस्य संगो म्हणत असताना मातू म्हणजे आईलाच महत्वाचं स्थान या ठिकाणी दिलेलं आहे. इस्लाम धर्मामध्ये देखील मा बाप राजी तो अल्लाह राजी म्हणत असताना मा पहिल्यांदा शब्द आलेला आहे.
माँ बाप के चरणों के नीचे ही जन्नत है म्हणत असताना तिथे देखील माच पहिल्यांदा आलेली आपल्याला दिसून येते। आणि म्हणून या ठिकाणी आईचं महत्व परोपरीने सांगितलं आपल्याला दिसून येतं। संतांच्या साहित्यामध्ये बघा, सकळ तीर्थांची धुरे जिये का माता पितरे, पहिल्यांदा माता हा शब्द आलेला आहे। संत तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, माय बाप केवळ कासी तेने नव जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे। माय बापे, माय पहिल्यांदा शब्द आलाय, म्हणजे आईला इथं म्हणून आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही असं आपण जे म्हणतो ते अर्थानं लक्षात घेतलं पाहिजे। खरं तर आई नसती तर जग जन्मालाच आलं नसतं। हे जे जग जन्माला आलेलं आहे त्याला खऱ्या अर्थानं जन्म घालण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते आईने केलेलं आहे। आणि म्हणून आपली संस्कृती तर एवढी महान आहे की आपण देशाला देखील माता, भारत माता असं म्हणतो, मातृभूमी असं म्हणतो। यातून देखील स्त्रीचा गौरव आपण किती करत आलोय ही गोष्ट लक्षात आल्याशिवाय राहत नाहीये। मातेच्या पदाचं गुरुत्व पित्याच्या पदाहून 10 पट श्रेष्ठ आपल्याकडल्या शास्त्रांनी सांगितलेलं आहे। पत्नीला देखील आपल्याकडे महत्व दिलं गेलं, म्हणून कुठल्याही देवाचा उल्लेख करताना पत्नीच्या नावावरून आपल्याकडे उल्लेख केला जातो। पार्वती पते शिव हर हर महादेव, गौरी शंकर असं आपल्याकडे म्हटलं गेलेलं आहे। राम सीता म्हटलं नाही तर सीताराम, राधा कृष्ण, रुक्मिणी प्राण संजीवन, लक्ष्मी पते विष्णूला। तर या पद्धतीने स्त्रीचा गौरव करण्याची परंपरा आपल्याकडे राहिलेली आपल्याला दिसून येते। संक्रांतीला आपण काय म्हणतो, जे काय घेतात बाया ते हळदी कुंकू। हळदी हा स्त्रीसाठी आलेला शब्द आहे, कुंकू हा पुरुषासाठी शब्द आलेला आहे। पहिल्यांदा हळदीचा उल्लेख, हळदी कुंकू, नंतर कुंकाचा उल्लेख, म्हणजे इथं देखील स्त्रीला प्रथम स्थान दिलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। गुरु नानक नेहमीच म्हणायचे की स्त्री या कधीच पुरुषापेक्षा दुबळ्या किंवा खालच्या दर्जाच्या नव्हत्या आणि नाहीत, ही गोष्ट आपण सतत लक्षात घेतली पाहिजे। स्त्री म्हणजे समाज स्वास्थ्यासाठी निसर्गानं निर्माण केलेलं सावली देणारं झाड आहे। किती सुंदर या ठिकाणी म्हटलंय बघा, स्त्री म्हणजे समाज स्वास्थ्यासाठी निसर्गानं निर्माण केलेलं सावली देणारं झाड म्हणजे स्त्री आहे। रवींद्रनाथ टागोरही नेहमी म्हणत असायचे, वुमन आर द ऑर्नामेंट्स ऑफ सोसायटी। काय म्हटलंय, वुमन आर द ऑर्नामेंट्स ऑफ सोसायटी। आज या ठिकाणी असंही रवींद्रनाथ टागोर म्हणताना दिसतात। खरं तर आज सर्वच क्षेत्रामध्ये महिला अग्रेसर असलेल्या आपण पाहतोय। असं एकही क्षेत्र नाहीये की जिथं महिला अग्रेसर नाहीयेत। असं सर्व जरी असलं तरी आजही म्हणावी तशी स्त्री पुरुष समानता आपल्याला पाहायला मिळत नाहीये। म्हणून बेटी बचाओ, बेटी पढाओ, महिला सक्षमीकरण अशा प्रकारच्या आपल्याला घोषणा कराव्या लागतात, त्यासाठीचे प्रोग्राम राबवावे लागतात। यावरून एक गोष्ट लक्षात येते की आजही स्त्री पुरुष समानता खऱ्या अर्थाने आलेली नाहीये। स्त्री आणि पुरुष हे संसार रूपी सायकलचे 2 चाक आहेत, पण पुरुषांनी हुशारी करून पुढच्या चाकाचं स्थान घेतलंय आणि स्त्रीला पाठीमागचं चाक केलेलं आहे। कारण पुढच्या चाकालाच लाईट असते, पुढच्या चाकालाच हँडल असतं आणि म्हणून प्रकाश देण्याचं म्हणजेच संपत्ती वगैरेचा अधिकार त्याच्याकडेच आहे। आणि पुढच्या चाकाच्या मागं स्त्रीनं चाललं पाहिजे। हाही पुढचं चाक बनण्याच्या पाठीमागं तुम्हाला माहिती आहे की पुरुषाचा स्वार्थ आहे। त्याच्यात पाठीमागं जर मागचं चाक नाही म्हणजे स्त्री नाही चालली तर ते आऊट झालं असं म्हटलं जातं। म्हणून इथं देखील बदमाशी पुरुषांनी केलेली आपल्याला दिसून येते। तुम्हाला माहिती आहे की मागचं चाक स्त्रीला का बनवलं तर ब्रेक मागच्याच चाकाला लावलं जातं, कॅरियर मागच्याच चाकावर वजन टाकायचं त्याच्यालाच असतं, हे की नाही। त्याचबरोबर कुलूप जर लावायचं झालं तर मागच्याच चाकाला लावलं जातं। या दृष्टीने देखील स्त्रीवर अन्याय केलेला आपल्याला दिसून येतो पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये। म्हणून मी नेहमी सांगतो, या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाले तरी डोक्यावरती हंडाच आहे। स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली तरी डोक्यावरती हंडाच आहे। 75 वर्षे झाले तरी डोक्यामध्ये हुंडाच आहे। हंडा आणि हुंडा यातनं काही या स्त्रिया सुटल्यात असं आजही आपल्याला म्हणता येत नाहीये। शतकामागून शतके सरली, युगामागून युगे, शतकामागून शतके सरली, युगामागून युगे, तरी अजूनही नाही जुळले स्त्री पुरुष समानतेचे धागे, तरी अजूनही नाही जुळले स्त्री पुरुष समानतेचे धागे। ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। एकीकडं चारित्र्य, वंश वारसा, यवनी सुचिता, संस्कार, या ठिकाणी घराण्याची इज्जत, अशा अनेक जबाबदाऱ्या केवळ स्त्रियांच्या वरती पुरुष सोपवतात आणि आपण मात्र नामनिराळे राहतात। एका अर्थानं मला असं वाटतं त्या स्त्रियांच्या वरती केलेला अन्यायच आहे, त्या बाईनच पाळल्या पाहिजेत असं म्हणणं देखील चुकीचं आहे असं मला या निमित्तानं वाटतं। स्त्री किती जरी खंबीर असली तरी तिच्या चारित्र्यावर झाला की ती एकदम कोसळते आणि म्हणून अनेक वेळेला
अशुद्ध चारित्र्याच्या स्त्रीवरती चारित्र्य हननाचे आरोप करून तिला प्रगतीपासून रोखण्याचं, तिला मानसिकदृष्ट्या विकलांग बनवण्याचं काम अनेक वेळेला पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये केलं जातं. ते देखील न केलं पाहिजे असं या निमित्तानं मला म्हणायचं आहे. हुंडाबळी, बलात्कार, गर्भ तपासणी करून स्त्रीभ्रूण हत्या ही आज आपल्याला समाज व्यवस्थामध्ये होताना दिसतात. अनेक अल्पवयीन मुलींना पळून घेऊन जाण्याचे प्रकार हे आपण पाहतो आहोत. हरियाणामध्ये तर अशी एक म्हण वापरली जाते, छोरे पे बाजे थाली, छोरी पे ढेकरे फोरे. म्हणजे मुलगा झाल्यावर पितळचं भांड वाजून आनंद साजरा करावा, तर मुलगी झाल्यावर घरातील मातीची भांडी फोडून दुःख व्यक्त करावं, असं हरियाणामध्ये सांगितलं जातं. म्हणजे इथे स्त्री आणि पुरुषाच्या बद्दल कशी विषमता आहे ही आपण लक्षात घेतली पाहिजे. काही ठिकाणी तर मुलगी जन्माला आल्यानंतर तिला दुधाच्या भांड्यामध्ये टाकून मारलं जातं, दुधातून विष देऊन तिला मारलं जातं, एरेंडेल पाजलं जातं, असंही मला वाचनात आलेलं आहे. संशोधकांच्या मते की गव्हाच्या शेतीत तांदळाच्या शेतीपेक्षा स्त्रियाची श्रमाची आवश्यकता नसल्याने जेथे गहू पिकतो तेथे स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण अधिक आहे. आणि म्हणून राजस्थान, पंजाब, हरियाणा येथे स्त्री भ्रूण हत्या जास्त होत असल्यामुळे अलीकडं तिथल्या मुलांना मुलीच लग्नाला मिळत नाही आहेत आणि म्हणून परराज्यातून मुली त्यांना आयात कराव्या लागत आहेत. ही परिस्थिती खऱ्या अर्थानं कुठल्याही राज्यामध्ये येऊ नये. स्त्रीला सन्मानानं जगण्याचा अधिकार आपण दिला पाहिजे. विश्वाची मी प्रतिमा मजमध्ये समृद्धी वसे, संस्कृती जणू मी समूर्त, स्त्री हे नाव माझे असे, असं आपण स्त्रीच्या बद्दल म्हटलं पाहिजे. खरं तर कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळास अशी म्हण आपल्याकडे आलेली आहे. त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं स्त्रीवर अन्याय करण्याचा, अत्याचार करण्याचा, स्त्रीभ्रूण हत्याचं करण्याचं काम जर कोणाकडून केलं जात असेल, त्याला खऱ्या अर्थानं प्रोत्साहन देण्याचं काम कोण करत असेल तर दुसरी स्त्रीच करते. आणि म्हणून स्त्रीनं कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ होण्यापासनं मला असं वाटतं की बाजूला गेलं पाहिजे. एकीकडे आपण आईचे गोडवे मोठ्या पद्धतीनं गातो, संतांना देखील माऊलीची आपण उपमा देतो, मात्र घरात मात्र लेक जन्माला येणं या समाजाला नकोसं वाटतं. लेक लाडकी या घरची म्हणायचं आणि प्रत्यक्षामध्ये मात्र तिला नावडतीची वागणूक द्यायची, असे दुट्टप्पी वृत्ती पुरुषांच्या मध्ये आपल्याला अलीकडे आजही पाहायला मिळते. स्त्री भ्रूण हत्येचं जर आपण पाहिलं, या जगाचा विचार केला तर स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्या या जगातल्या देशामध्ये भारताचा 4था क्रमांक लागतो. गेल्या 10 वर्षात 1.25 कोटीहून अधिक स्त्री भ्रूण हत्या आपल्या देशामध्ये झालेल्या आहेत. वंशाचा दिवा म्हणून त्याचा तो झाला की पेढे वाटले जातात, परंतु हा वंशाचा दिवा निघतो की दिवटा निघतो? हा दिवा आपलीच तर दाढी जाळणार नाही ना, याचा विचार खऱ्या अर्थानं आपण केला पाहिजे. मुलीच्या बद्दल असं म्हटलं जातं, मुलगी जन्माला आली की ज्याच्या पदरी पाप त्याला मुली आपोआप. मला असं वाटतं ही देखील मानसिकता आणि असे स्लोगन देखील आपण बदलले पाहिजेत. राजस्थानच्या अलवार जिल्ह्यात एक नवीन पायंडा आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या की राजस्थानच्या अलवार जिल्ह्यामध्ये जर लग्न झालेल्या प्रत्येक जोडपे 7 फेऱ्या घेतात आणि 8वी फेरी ही कशाची असते की स्त्री गर्भाच्या म्हणजे मुलीच्या रक्षणाची असते. की मी ही 8वी फेरी घेऊन अशी शपथ घेते की पती पत्नी म्हणतात की आम्ही स्त्रीचा गर्भ तपासणार नाही आणि तिची हत्या करणार नाहीये. खरं तर महिला दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी हा संकल्प केला पाहिजे, विशेषतः पुरुषांनी, की स्त्री ही बंदिनी न राहता ती स्वामिनी झाली पाहिजे. यासाठीचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तुम्ही बघा, पंडित नेहरू, शरद पवार, दिलीप वळसे पाटील, सुशील कुमार शिंदेसारख्यांना केवळ एकच मुली आहेत, तरीही ते किती समाधानानं जीवन जगताना आपल्याला दिसून येत आहेत. अशोकरावजी चव्हाण असतील, गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, असे कितीतरी उदाहरणं आहेत की ज्यांना मुलीच आहेत, परंतु त्यांनी मुली आहेत म्हणून दुःख व्यक्त केलेलं आपल्याला दिसून येत नाही आहे. विदेशातले जॉर्ज बुश असतील, बिल क्लिंटन असतील, बराक ओबामा असतील, यांना 2च मुली आहेत. इतके जगातल्या सर्वात श्रीमंत राष्ट्रांचे इतके करोडपती लोक 2च मुली आहेत, पण त्यांनी कधी दुःख व्यक्त केलंय मला मुलगाच पाहिजे असा आकांत तांडव केलेला आपल्याला दिसत नाहीये. परंतु आपलीकडं मात्र वंशाला दिवा हवा म्हणून त्याचाच अट्टहास करणं चुकीचं आहे. हे या मोठ्या माणसांचे आदर्श आपण डोळ्यासमोर घेतलेले पाहिजे. मुलीला मानू नका आयुष्याचे ओझे, मुलीला मानू नका आयुष्याचे ओझे, आनंदाचे रुंजून तिच्या पैंजणातूनच वाजे, आनंदाचे रुंजून त्याच्या पैंजणातूनच वाजे. ही गोष्ट आपण या निमित्तानं लक्षात घेतली पाहिजे. खरं तर आपण जर सर्वे केला तर आदिवासी भागामध्ये जिथं अशिक्षितांचं प्रमाण जास्त आहे तिथं मुलींच्या जन्म घेण्याचं प्रमाण जास्त आहे, आणि जिथं सुशिक्षितांचं प्रमाण जिकडं आपण पाहतो महानगरांच्या मध्ये तिथे मात्र मुलींचं अल्प प्रमाण आपल्याला जन्माचं दिसून येतं. म्हणजे सुशिक्षित माणसंच कुठेतरी मुलीला जन्म घालताना तिच्यावर अन्याय करतायत का याचं देखील आत्मभान आणि चिंतन आपण केला पाहिजे.
असं म्हणतात की मंडेचा दिवा फ्रायडेला विझवा, असंही एक स्लोगन आलेलं आहे. मंडेतील यम म्हणजे मेल म्हणजेच पुरुष, मंडेमध्ये यम येतो, यम म्हणजे मेल, मेल म्हणजे पुरुष. मंडेचा दिवा, दिवा म्हणजे तुम्हाला माहिती आहे की वंशाचा दिवा, आणि फ्रायडेला विझवा, फ्रायडे मधले यफ येतं, यफ म्हणजे फिमेल, स्त्रीला मात्र मारून टाका, विझवा. अशा प्रकारच्या सांकेतिक भाषेतनं देखील काही ठिकाणी अन्याय केला जातो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि असं न करता स्त्री आणि पुरुष यांना समान मानलं पाहिजे. समान मानव माना स्त्रीला, तिची अस्मिता खोडू नका, असं जे आपण म्हणतो ते निश्चितपणे आपल्या आयुष्यात उतरविलं पाहिजे. विविध कार्यक्रमामधून, मग ते हळदी कुंकू असेल, दुर्गा महोत्सवासारखे किंवा अन्य सण उत्सवांच्या मध्ये बऱ्याच वेळेला शहरामध्ये लायन्स क्लब आहे, लायन्सेस क्लब आहे, रोटरी क्लब आहेत, हे की नाही, महिला मेळावे, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या मधनं तिला सहभागी करून घेतलं पाहिजे. अशा महिला मेळाव्यांच्या निमित्तानं देखील त्याच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करून तिच्या पाठीवरती शाबासकीची थाप टाकली पाहिजे, ज्यामुळे कमीत कमी तिला काही काळासाठी का असेना ओठा, पोळपाट, लाटणे, कुकर, भांडी आणि त्या बशा, प्रत्येकाची लहर पथ्य सांभाळण्यातनं काही अंशिक असेना परंतु मुक्तीचा आनंद घेता येईल, यासाठी देखील आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. सतत खरं तर तिला थोडं खुलू द्यावं, थोडं फुलू द्यावं, थोडं हसू द्यावं, मनासारखं बसू द्यावं. अशा प्रकारची जर वर्तन आपण तिच्या संबंधानं केलं तर तोच खऱ्या अर्थानं तिच्यासाठीचा दररोजचा महिला दिन असणार आहे. बैलपोळ्याला ज्या पद्धतीने आपण एका दिवसासाठी त्याला सजवतो आहे की नाही, आणि गोड धोड खाऊ घालतो, तसं न कर महिला दिनाच्या बाबतीत एकच दिवस तिचं कोड कौतुक करायचं, आणि बैलाला दुसऱ्या दिवशी जसं कामाला अवताला झुंपलं जातं तसं स्त्रीला पुन्हा चूल आणि मूल यापुरतंच संकुचित कामाला झुंपायचं, असा स्वार्थी हेतू न ठेवता प्रत्येक पुरुषांनी प्रत्येक दिवस हा स्त्रीसाठी महिला मुक्तीचा, महिला गौरवाचा असेल, या दृष्टिकोनातनं खरं तर आपण तिचं कौतुक करायला शिकलं पाहिजे. आपण व्यक्त होताना देखील मला असं वाटतं की अत्यंत हळुवारपणे तिच्या मनाच्या जाणीवा समजून घेऊन जर त्या पद्धतीचं आपण वर्तन केलं तर खऱ्या अर्थानं महिला दिन साजरा केल्याचं मला असं वाटतं की फल प्राप्त होणार आहे. अन्यथा नेहमीच येतो मग पाव साळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा, याप्रमाणे दर 8 मार्चला स्त्रियांच्या काय मेळावे आयोजित करायचे, त्यांच्या कोड कौतुकांची काही भाषणं करायची, काही जणांच्या अंगावरती शाली टाकायच्या, आणि दुसऱ्या दिवसापासून मात्र ये रे माझ्या मागल्या याप्रमाणे पुन्हा तिच्यावर अन्याय, अत्याचार, तिचा छळ करायचा. मला असं वाटतं असं न करता स्त्री देखील ही मानवच आहे, आणि या जगामध्ये केवळ 2च जाती आहेत, एक स्त्री आणि एक पुरुष. एवढंच नाही तर ज्याप्रमाणे आपण ज्ञानेश्वर माऊलींना पुरुष असूनही माऊली म्हणतो, म्हणजे पुरुषामध्ये स्त्रीत्व आपण पाहतो, माऊलीत्व आपण पाहतो, तसं मला असं वाटतं की या ज्या स्त्री आहेत त्यांच्यात देखील आपण पुरुषत्व पाहिलं पाहिजे, त्यांच्यात देखील आपल्याला माऊलीत्व दिसलं पाहिजे. आणि प्रत्येक स्त्रीला, मग ती बहीण असेल, मग ती पत्नी असेल, मग ती आई असेल, मग ती सखी असेल, यांना प्रत्येक ठिकाणी मी सन्मानानं वागवेन. स्त्रीभ्रूण हत्या करणार नाही आहे, मी व्यसन करून माझ्या स्त्रीला कुठल्याही प्रकारची मारझोड करणार नाही आहे, तिला शब्दानं देखील दुखवणार नाही आहे, तिचा सन्मान करत राहीन, मी चांगल्या शब्दांनी अभिव्यक्त होईन, तिचं कोड कौतुक करेन, तिच्या ज्या काही इच्छाकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठीचा मी प्रयत्न करेन. अशा प्रकारचा संकल्प जर माझ्यास आपण सगळ्यांनी आजच्या दिनी केला, आणि केवळ संकल्प न करता तो पूर्ण करण्यासाठीचा प्रयत्न प्रामाणिकपणे जर केला, तर निश्चितपणे उद्या भविष्यामध्ये ला जो समाज आहे तो निरोगी समाज निर्माण होईल, आणि समाजातले जवळपास बरेचसे प्रश्न मार्गी लागलेले आपल्याला दिसतील. ते मार्गीने लागण्यासाठी आपण सगळ्यांनी स्त्री उद्धारासाठी प्रामाणिक प्रयत्न करूयात, अशा प्रकारची या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, त्याच्याखाली आपल्याला वाटेल ते कमेंट लिहा, आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करावा, आणि आपल्या भगिनींच्या कार्यकर्तृत्वाचा या निमित्तानं गौरव करावा, एवढीच प्रामाणिक अपेक्षा व्यक्त करून माझ्या सगळ्या माता भगिनींना विशेषत्वानं महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि माझ्या सगळ्या महिला भगिनींचं भावी आयुष्य हे निश्चितपणे उतुंग भरारी घेणारं ठरावं, त्यांच्या घरामध्ये त्यांना निरोगी अशा प्रकारचं वातावरण इथून पुढे पाहायला मिळावं, त्यांना सगळ्याच प्रकारचा सन्मान घरामध्ये मिळत राहावा,
अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. नमस्कार.